सकाळी झोपेतून उठलं की सर्व गृहिणींना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे नाश्त्याला काय करायचं. आज इथे मी भरपूर भाज्या घालून अगदी छान असा रवा उत्तप्पा बनवलेला आहे, जो खूप हेल्दी आहे. सर्व आईंना वाटतं की मुलांनी भाज्या खाव्यात, तर या उत्तप्पामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे हा उत्तप्पा अगदी हेल्दी होतो. इथे बघू शकता मस्त असा आपला रवा उत्तप्पा तयार झालेला आहे. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रवा उत्तप्पा बनवण्यासाठी घरातील एका वाटीने 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्याच सेम वाटीने अर्धी वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे आणि त्याच सेम वाटीने बरोबर 1.5 वाटी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. इथे बघा, सर्व साहित्य आपण हलवून घ्यायचे आहेत आणि काय करायचं आहे, हा जो रवा आहे ना तो भिजायला ठेवायचा आहे, जेणेकरून रवा छान असा फुलला जातो. रवा छान फुलला म्हणजे आपले उत्तप्पेही अगदी छान असे तयार होतात. इथे बघा, पाणी, दही आणि रवाही व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. जेवढ्या शक्य असतील तेवढ्या याच्यामधल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. रवा उत्तप्प्यासाठी अशी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप जास्त पातळही ठेवायची नाही किंवा मग खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही. इथे आता मी हे छान असं हलवून घेतलेलं आहे. रवा उत्तप्पा अगदी छान असा आतपर्यंत भाजला जावा त्यासाठी इथे मी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. खायचा सोडाही आपल्याला याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. खाण्याचा सोडा टाकल्यामुळे रवा उत्तप्पा अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो, त्यामुळे तो कच्चाही राहत नाही. इथे बघा, खाण्याचा सोडाही मी या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपल्याला रेस्ट होण्यासाठी किंवा भिजण्यासाठी ठेवायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. बरोबर अर्धा तास मी हे भिजण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे रवा भिजत आहे तोपर्यंत इथे आपण ज्या भाज्या घालणार आहे ना, त्या सर्व भाज्या कट करून घ्यायच्या आहेत. असं जरी आपण भाज्या खायला मुलांना दिल्या तर भाज्या खात नाहीत, पण आपण जर अशा पद्धतीने उत्तप्पामध्ये भाज्या घातल्या तर मुलं आवडीने खातात आणि मुलांच्या पोटामध्ये भाज्याही जातात. तर बघा, इथे मी ना 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर शिमला मिरचीही जेवढी शक्य असेल तेवढी बारीक कट करून घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्याही अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल ना, तर हिरवी मिरची नाही घातली तरीही चालू शकते किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी 1 गाजर घेतलेला आहे. त्याच्यावरची साल काढून व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी 1 काकडीही किसून घेतलेली आहे. इथे बघा, अगदी छान अशा रंगबिरंगी आपल्या भाज्या घेतलेल्या आहेत. या भाज्या घातल्यामुळे आपला जो नाश्ता आहे ना तो पौष्टिकही होणार आहे, त्याचबरोबर चवीलाही छान होणार आहे. अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासानंतर इथे बघू शकता, याच्यामध्ये जे आपण पाणी घातलेलं आहे ना ते असं वरती दिसत आहे. अशा पद्धतीने पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं याचं बॅटर तयार होतं. नाहीतर काय होतं, रवा आहे तो खाली जातो आणि वरती पाणी दिसतं. इथे बघू शकता, रवा अगदी छान असा भिजलेला आहे आणि याच्यामध्ये थोड्याफार ज्या गाठी होतात ना त्याही व्यवस्थित अशा याच्यामध्ये विरघळलेल्या आहेत. आता आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या ना त्या सर्व भाज्या या रवा उत्तप्पा बॅटरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. आता सर्व साहित्य आपल्याला अशा पद्धतीने हलवून मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतं, आपलं रवा उत्तप्पा बनवण्यासाठीचं बॅटर अगदी छान असं तयार होतं. इथे बघू शकता, अगदी छान अशा रंगबिरंगी भाज्या असल्यामुळे या बॅटरला कलरही छान आलेला आहे. इथे मस्त असं आपलं रवा उत्तप्पा बनवण्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळही नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही. इथे मी तडका देण्यासाठी 1 चमचा तूप गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. मोहरी चांगली तडकलेली आहे. आता मी याच्यामध्ये 2 चिमूट हिंग घातलेला आहे. हिंगाने काय होतं, हा जो नाश्ता आहे पचायला हलकाही जातो, त्याचबरोबर त्याची चवही वाढली जाते.
आता बघा मस्त असं याच्यावरती तडका टाकलेला आहे. आता हा जो तडका आहे ना तोही याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. तडका टाकल्यामुळे याचा वासही अगदी छान असा यायला सुरुवात झालेली आहे. इकडे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावरती हे रवा उत्तप्प्यासाठीचं बॅटर अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे. हा रवा उत्तप्पा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठा किंवा लहान कसाही बनवू शकता. इथे बघू शकता रवा उत्तप्प्याचं बॅटर मी या तव्यावरती टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हळूहळू याला जाळी यायला सुरुवात झालेली आहे. असं वरून थोडंसं सुकलं की याच्यावरून तुमच्या आवडीप्रमाणे तूप किंवा तेल लावू शकता. इथे मी याच्यावरून तूप लावत आहे. खालच्या साईडने अगदी छान असं आपल्याला हा रवा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे. खालच्या साईडने व्यवस्थित भाजला की असा उलटून घ्यायचा आहे. इथे बघू शकता अगदी छान असा भाजलेला आहे. कलरही अगदी छान सुंदर आलेला आहे. आता दोन्ही साईडनी रवा उत्तप्पा अगदी छान असा शेकून घ्यायचा आहे. इथे बघू शकता दोन्ही साईडनीही मस्त असा आपला हा रवा उत्तप्पा तयार करून झालेला आहे. आता मी राहिलेलेही उत्तप्पे अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. इथे बघू शकता अगदी सुंदर असा आपला हा रवा उत्तप्पा दिसत आहे आणि इथे मी एका प्लेटमध्ये हा गरमागरम रवा उत्तप्पा काढून घेतलेला आहे. आता इथे मी आणखीन एक तुम्हाला रवा उत्तप्पा बनवून दाखवते. हा रवा उत्तप्पा आपण असा खाल्ला तरीही चवीला छान लागतो किंवा मग तुम्ही टोमॅटो केचप किंवा दही बरोबर किंवा कोणत्याही चटणी बरोबर खाल्ला तरीही अगदी टेस्टी लागतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.